आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करताना अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांनी सांगितलं की अजित पवार यांचं व्यक्तिमत्व अत्यंत शिस्तप्रिय आणि कार्यमग्न होतं। कार्यक्रमरता ख्याती व्हावी, मृत्यू हीच विश्रांती हे वचन त्यांना लागू पडतं असं ते म्हणाले। फडणवीस यांनी 27 जानेवारी 2026 रोजी झालेल्या शेवटच्या भेटीचा उल्लेख केला। मंत्रिमंडळ आणि पायाभूत सुविधांवरील बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत अधिकाऱ्यांना भांडवली खर्च आणि ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन बाबत प्रश्न विचारले। त्यानंतर मंत्रालयातील अँटी चेंबरमध्ये दोघांमध्ये सुमारे 30 ते 40 मिनिटं विविध विषयांवर चर्चा झाली। ही शेवटची भेट ठरेल याची कल्पनाही नव्हती असं फडणवीस म्हणाले। दुसऱ्या दिवशी अपघाताची बातमी समजताच सुरुवातीला आशा वाटली, पण विमानाची स्थिती पाहून कोणीही वाचलं नसावं हे स्पष्ट झालं। फडणवीस यांनी अजित पवार यांना मातीतून तयार झालेले नेतृत्व असं संबोधलं। संघर्षाला कधीही पाठ न दाखवणारे आणि चूक लक्षात आल्या जाहीर माफी मागणारे नेते म्हणून त्यांची आठवण केली। 2019 मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की शब्द पाळणारा नेता म्हणून अजित पवार कायम स्मरणात राहतील। कारण आज सभागृहामध्ये ज्या शोक प्रस्तावासाठी आपण सर्व लोक एकत्रित आहोत, कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल। खरं म्हणजे सहज बाजूला नजर गेली तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे आणि सभागृहामध्ये तर सुरुवातीपासून तर रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचे। आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे। खरं तर यावर्षी दादांनी 12वा अर्थसंकल्प मांडला असता, पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली असती आणि कदाचित पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं या ठिकाणी कार्य राहिलं असतं। पण अचानकपणे दादा आपल्यातनं निघून गेले आणि यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली। एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। शोक प्रस्ताव मांडताना त्यांनी अजित पवार यांच्या स्पष्ट वक्तेपणा, वक्तशीरपणा आणि प्रशासनावरील भक्कम पकडीची आठवण करून दिली। शिंदे म्हणाले की गेले 22 ते 23 वर्षे एकत्र काम करत असताना सहकार्याबाबत अशा प्रकारे बोलण्याची वेळ येणं अत्यंत दुःखद आहे। अजित पवारांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे। देवेंद्रजी आणि मी एक जिवलग मित्र गमावलाय अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पारदर्शक तपासाची मागणी केली आहे। त्यांनी विमानातील इंधनाची पातळी, वैमानिकांचे वर्तन, ब्लॅक बॉक्स आणि सीसीटीव्ही पुराव्यांविषयी प्रश्न उपस्थित केले। रोहित पवार म्हणाले की सीबीआयच्या तपासातून योग्य आणि निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे। त्यांनी केंद्र सरकार, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवून तपासासाठी पुरावे देण्याची तयारी असल्याचं सांगितलं। ते म्हणाले की राजकारण करण्याचा उद्देश नाही, फक्त योग्य पद्धतीने सखोल चौकशी व्हावी ही मागणी आहे। सध्या सीबीआय, डीजीसीए आणि राज्य सीआयडी एकत्र तपास करत असून प्राथमिक अहवाल लवकरच जारी होण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिला की तपासात विलंब असेल तर मराठी जनता आपली भूमिका दाखवेल। तसंच त्यांनी तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेळेची काटेकोर गरज अधोरेखित केली। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला।
उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्याबद्दल भावनिक भाषण दिलं. त्यांनी अजित पवार यांना एक अनुभवी, विश्वासू सहकारी आणि खंबीर माणूस म्हणून स्मरण केलं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की महाविकास आघाडीच्या काळात एकत्र येऊन त्यांनी राज्याचे प्रशासन आणि अर्थव्यवस्था सांभाळण्यात अजितदादांनी त्यांना मोठी मदत केली. अजित पवार नेहमी कामकाजात काटेकोर आणि वेळेवर निर्णय घेत असत. त्यांच्या निधनामुळे फक्त पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचं आव्हान आलं होतं. कोरोना काळात राज्याचं अर्थकारण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या निर्णयात त्यांचा मोठा वाटा होता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यात. राज्यात आतापर्यंत 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचे नियम पाळले गेले. मात्र उर्वरित 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहणार आहे. राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी निवडणूक अंतिम आदेशाच्या अधीन घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती, पण सुप्रीम कोर्टाने ती नाकारली. बांठी आयोगाने निश्चित केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या वैधतेवर लवकरच सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार असून सर्व वकिलांना पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. परभणी गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटीवर शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत 3 तासाचा रस्ता रोको आंदोलन केलं. जमीन मोजणी दरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थही आंदोलनात सामील झाले. आंदोलनात खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. सहजपूर जवळील शेतकरी महिला सीमा बागल यांना उष्माघात झाला असून तिला तातडीने परभणी रुग्णालयात हलवण्यात आलं. जाधव यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना वडिलोपार्जित जमीन देण्यास तयार नाही. शेती ही शेतकऱ्यांची उपजीविका आहे. आम्ही आपली जमीन विकणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनावर शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप केलाय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी 4 मार्च रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ते जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसलंय. त्यांनी सांगितलं की 1989 साली त्यांच्या सासऱ्यांमार्फत नाट्य निर्माते श्री मोहन वाघ यांनी त्यांना सांगितलं की वसंत कानेटकरांचं हे नाटक प्रकाशित होणार आहे आणि त्याचं मुखपृष्ठ राज ठाकरे यांच्याकडून करावं अशी विनंती होती. राज ठाकरे म्हणाले की त्यांनी नाटक पाहिलं, विशेषतः यशवंत दत्त यांचं 6 पात्र उभं केलेलं अनुभवलं आणि नंतर घरात जाऊन मोहन वाघांना सांगितलं की ते मुखपृष्ठ तयार करतील. एका दिवसात त्यांनी ते मुखपृष्ठ बनवलं आणि मोहन वाघ व वसंत कानेटकर यांना दाखवल्यावर त्यांना प्रचंड आवडलं. राज ठाकरे यांच्यासाठी हा अनुभव आनंदाचा आणि मराठी नाट्यसृष्टीतील मान्यवरांकडून मिळालेली एक मान्यता होती. आज त्या इतिहासाची आठवण करून देताना राज ठाकरे यांनी या मुखपृष्ठाला सादर केलं आणि मराठी रंगभूमीवर हाऊसफुल बोर्ड कायम राहावा आणि नाटक वाचण्याचा अनुभव पुन्हा येऊ दे ही इच्छा व्यक्त केली आहे. तसं म्हणायचं झालं तर त्यांनी मुख्यतः सुख पाहता नाटकाचं मुखपृष्ठ डिझाईन करण्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि मराठी रंगभूमीतील आपल्या अनुभवाची गोष्ट शेअर केली. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.